धार्मिक कार्यक्रमात शंख फुंकण्याची परंपरा का आहे? पूजा, पठण, हवन, उत्सव, राज्याभिषेक इत्यादी शुभ कार्यात शंख फुंकणे शुभ आणि अनिवार्य मानले जाते, कारण ते विजय, समृद्धी, कीर्ती आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. मंदिरांमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी शंख वाजवण्याची परंपरा आहे. शंखाच्या आवाजाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. सर्व धर्मात शंखध्वनी अत्यंत पवित्र मानला जातो. अथर्ववेदाच्या 4थ्या भागाच्या 10व्या सूक्तात स्पष्टपणे सांगितले आहे की शंख हा अवकाश, वायू, ज्योतिमंडळ आणि सुवर्ण यांचा संयोग आहे. त्याचा आवाज शत्रूला कमकुवत करतो. श्री विष्णूचे पांचजन्य, अर्जुनाचे देवदत्त इत्यादी शंख पुराणात शत्रूंच्या हृदयाला हादरवण्यासाठी आणि हितचिंतकांच्या हृदयात आनंद पसरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तो आपला रक्षक आहे. तो राक्षस आणि पिशाचांना वश करतो. तो अज्ञान, रोग आणि वाईट दूर करते आणि आयुष्य वाढवते. जो व्यक्ती पूजेच्या वेळी शंख फुंकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर शंख फुंकण्यामागची श्रद्धा अशी आहे की सूर्याची किरणे ध्वनी लहरींमध्ये व्यत्यय आणतात. शंखाच्या आवाजाचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतो आणि प्रदूषण दूर करण्याची आश्चर्यकारक क्षमता त्यामध्ये असते. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू यांनी त्यांच्या यंत्राद्वारे शोधून काढले होते की एकदा शंख वाजवला की त्याचा आवाज जिथेपर्यंत पोहोचतो तिथपर्यंतचे अनेक आजारांचे किटाणू ध्वनी स्पंदनाने नष्ट होतात. ही प्रक्रिया दररोज सुरू राहिल्यास वातावरण जंतुमुक्त होते. वरळी विद्यापीठाने शंखध्वनीबाबत संशोधन केले असून त्यातील लहरी हे जीवाणू नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम आणि स्वस्त औषध असल्याचे आढळून आले आहे. बॅक्टेरियाशिवाय कॉलरा आणि मलेरियाचे जंतूही नष्ट होतात. शंख फुंकण्याच्या प्रक्रियेमुळे मूर्छा, कंठमाला आणि कोनग्रस्त रुग्णांमध्ये नाशक शक्ती निर्माण होते. असे म्हणतात की शंखाचा आवाज अनियंत्रित आत्मे म्हणजे भूत, दानव इत्यादींना दूर पळवून लावतो. शंख फुंकून भूते पळून जातात. शंखाचा आवाज सतत ऐकल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही. त्यामुळे मुकपणा आणि तोतरेपणा कमी होण्यास मदत होते. त्यासाठी लहान मुलांच्या गळ्यात लहान शंखांच्या माळा घातल्या जातात. शंख फुंकल्याने फुफ्फुसे शक्तिशाली बनवण्यास मदत होते, ज्यामुळे दमा इत्यादी श्वसनाचे आजार होत नाहीत. शंख शिंपल्यात पाणी भरून ते पूजेच्या ठिकाणी ठेवणे आणि पूजाविधीनंतर ते पाणी भक्तांवर शिंपडणे यामागे मान्यता आहे की कीटकनाशक शक्तीमुळे वातावरण शुद्ध होते आणि शंख शिंपल्यामध्ये असलेले सल्फर, फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाणही पाण्यात येते. त्यामुळे शंखपाणी शिंपडून आणि प्यायल्याने आरोग्य सुधारते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.